हॅलो, कशा आहात सगळे? तर सकाळ-सकाळी जरा काम काढलेलं होतं. जे कोठीमध्ये ना आमचे गहू होते भरून ठेवलेले होते. सगळ्या घरात ना त्याच्या अळ्या पसरत होत्या. कारण त्या गहूमध्ये एवढ्या अळ्या झालेल्या होत्या ना, प्रचंड अळ्या झाल्या होत्या. त्यामुळे मग आम्ही काय केलं, अंशूच्या पप्पांनी आणि मी ते सुद्धा घरीच होते. म्हणजे दुपारून ड्युटी होती त्यांची. त्यामुळे मग आम्ही सगळं वरती घेऊन गेलो टेरेसवर. कोठी पण मस्तपैकी स्वच्छ करून घेतली. तिला उन्हात ठेवून दिली आणि सगळे गहू असे उन्हामध्ये पसरून घेतले. अळ्या अक्षरशः खाली सुद्धा चालत होत्या. हे बघा, अशा चालत होत्या खाली. आणि त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे करून घेतली. मला खरं सांगू तर खूप किळस येत होती. मग पटकन मी अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर झाडायला घेतलं. परंतु असं वाटत होतं ना अंघोळ नाही करायला पाहिजे होती मी, कारण की ना जेव्हा मी झाडायला घेतलं तेव्हा पूर्ण धूळ अशी अंगावरच येत होती. उगाच मी अंघोळ केली असं मला वाटत होतं. नंतर करायला पाहिजे होती असो. त्यानंतर अंशूला जरा बरं वाटत नव्हतं. त्याला अंशूचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेलेले होते. तो आला तिकडून आणि त्यानंतर त्याला शाळेतसुद्धा काही पाठवलंच नाही. मग आम्ही त्यानंतर जेवण वगैरे केलं दुपारी. मग थोडं सनसेटचा वेळ होता. मस्त असं सनसेट दिसत होतं. मग मी अंशूला टेरेसवर घेऊन आली. त्याला म्हटलं चला आपण पतंग उडवूयात. त्यानंतर टेरेसवर जाऊन आम्ही थोडे पतंग उडवले. लहान लहान मुलं सुद्धा तिथं पतंगच उडवत होते. ते बघून त्यालाही बरं वाटलं. चला तर मग भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.